माझं नाव राकेश आहे. खूप तीव्र उन्हाळा होता आणि त्या कडक उन्हात मी नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीवर भरपूर सामान वाहत होतो. या ठिकाणी रिनोव्हेशनचं काम चालू होतं. मी एक मजूर होतो. विटा धुण्याचं काम करत असे. माझं आयुष्य अत्यंत कठीण होतं. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे खूप एकटा पडलो होतो. आम्ही 2 भाऊ. मला माझं बालपण अजून आठवतं. माझ्या वडिलांची मिळकत फारशी नव्हती, पण त्यांच्या कमाईतून आम्ही 2 वेळचं अन्न समाधानाने खायचो. मेहनतीचा अर्थ काय असतो हे मला तेव्हा कळालंच नव्हतं. माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने आम्हाला खूप कष्ट करून वाढवलं. ती हिवाळ्यात स्वेटर विणायची आणि बाजारात विकायची. लोकांना तिचे विणलेले स्वेटर खूप आवडायचे. आईने शक्य तितकं आमच्यासाठी केलं. एक दिवस माझा मोठा भाऊ अचानक खूप आजारी पडला. त्याला सतत उलट्या होत होत्या. अंगात ताप असायचा. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. आई खूप घाबरली होती. एक दिवस ती त्याला सरकारी रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्याला एक गंभीर आजार म्हणजेच कॅन्सर झालाय. तेव्हा माझ्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली होती. एवढ्या लहान वयात एवढा मोठा आजार. माझी आई समजूतदार होती, पण आता ती आतून पूर्णपणे तुटली होती. तिला समजत नव्हतं की मुलाच्या उपचारासाठी पळावं की आमचं घर चालवावं. तिने नातेवाईकांकडे मदतीसाठी हात जोडले, पण कोणीच मदत केली नाही. काहींनी 500 रुपये दिले, पण ते उपचारासाठी पुरेसे नव्हते. सरकारी रुग्णालयाने सांगितलं की उपचार शक्य नाहीत. आईने खूप हातपाय मारले, पण भाऊ वाचला नाही. उपचार सुरू होण्याआधीच तो गेला. आई माझ्याजवळ आली. तिने मला घट्ट मिठी मारली आणि स्वतःला सावरून उभी राहिली. तेव्हापासून मीच तिचा एकमेव आधार राहिलो. माझ्या आईचा आणि वडिलांचा प्रेमविवाह होता. त्यांच्या दोघांच्याही घरी हा विवाह स्वीकारला गेला नव्हता. ते घरून पळून आले होते. काही काळ त्यांनी एका मित्राच्या घरात राहून संसार सुरू केला. मग हळूहळू सगळं सावरलं. पण वडिलांच्या मृत्यूनंतर आईला एकट्याने सगळं झेलावं लागलं. वडिलांच्या भावांनी घराची वाटणी केली आणि आमच्या वाट्याला फक्त एक कोपरा आला. आईने त्यातही समाधानी राहून संसार केला. मी 7 वर्षांचा झालो तेव्हा पहिल्यांदा विटा भट्ट्यावर गेलो. आईने मला कामाला लावलं होतं. आई दुसरीकडे कामाला जायची आणि तिने मला विटा उचलायला शिकवलं. मला शाळेत जायची खूप आवड होती, पण शाळा फक्त स्वप्नात होती. माझे सर्व छंद, इच्छा तेव्हाच गाडले गेले होते. उन्हाने माझा चेहरा काळवंडला होता. लोक जेव्हा माझ्या सुंदरतेचं कौतुक करायचे तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात पाहायचो, पण आता कोणाच्याही डोळ्यात मला ओळख नव्हती. पण मग माझ्या आयुष्यात आली ती मानसी. ती आमच्या शेजारी राहत होती. कॉलेजला जाताना ती रोज आमच्या दारासमोरून जायची. तिचं स्मित, तिचा आवाज सगळं काही मनात बसायचं. हळूहळू ती माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम बनली. एक दिवस मी इशाऱ्यानेच तिला माझं प्रेम कबूल केलं. तिलाही ते लगेच समजलं आणि त्या दिवसापासून आम्ही चोरून भेटायला लागलो. तिचे वडील किराणा दुकान चालवायचे. ते थोडेसे घमेंडी होते. मानसीने एकदा सांगितलं होतं, जर माझ्या वडिलांना आपल्या प्रेमाबद्दल कळालं तर ते खूप रागवतील, तुझं काहीतरी वाईट करतील. त्यावर मी तिला म्हणालो, तुझ्या वडिलांनी जर नकार दिला तरी तुझ्या डोळ्यात मला तो नकार दिसणार नाही, हो ना? तर ती म्हणाली, हो, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला माझ्या वडिलांची खूप भीती वाटते. मला काहीही करून तिची ही भीती दूर करायची होती. एक दिवस धाडस करून मी माझ्या आईला मानसीबद्दल सगळं सांगितलं. आईलाही मानसी खूप आवडायची, पण तिच्या मनातही एकच शंका की जर तिचे वडील नकार देतील तर. मी म्हणालो, आई, असं काही होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसीचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. तू तिच्या घरी मानाने मागणी घालायला जा, तेव्हा तिचे वडील नक्कीच मान्य करतील. मी आईला तयार केलं. माझ्यासाठी तिचं प्रेम इतकं खोल होतं की ती माझ्या आनंदासाठी सगळं करायला तयार होती. रात्रभर मला झोपच आली नाही. मनात फक्त एकच विचार, माझं स्वप्न खरंच पूर्ण होईल का? पण सकाळी आई जेव्हा तिच्या घरी जाऊन परत आली तेव्हा ती रडत होती. आईचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, मानसीच्या वडिलांनी माझा अपमान केला. मला म्हणाले, मी माझ्या मुलीचं वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराशी लग्न कसं लावणार? हा काय तिला 2 वेळचं जेवण तरी देऊ शकतो का? त्यांनी माझ्या आईचा खूप वाईट शब्दात अपमान केला होता. ते म्हणाले, तुमचा मुलगा अडाणी आहे, गबाळा आहे आणि आमची मुलगी शिकलेली आहे, सुंदर आहे. तुमची अवकात काय आहे हे पाहिलं असतं तर इथे मागणी घेऊन आलाच नसता. आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, बाळा, तिच्या आईने सुद्धा माझा अपमान केला. ते दोघं म्हणाले की पुन्हा कधीही आमच्या घराजवळ सुद्धा येऊ नका. हे ऐकून माझं हृदय पूर्णपणे तुटून गेलं. माझ्या आत आत्मा जणू मरून गेला होता. मी आरशात पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं,
मी इतका कमी आहे का? मला प्रेम करायचाही अधिकार नाही का? पण मला इतकं ठाम माहीत होतं, मानसीचंही माझ्यावर प्रेम होतं. थोड्याच दिवसात कळलं की मानसीने माझ्याशी बोलणंही बंद केलं आहे. ती आपल्या वडिलांच्या दबावाखाली आली होती. तिच्या वडिलांनी तिला कॉलेजचा रस्ता बदलायला सांगितला होता आणि आमच्याशी सगळी नाती तोडायला लावली. एक दिवस रस्त्यात ती मला भेटली आणि म्हणाली, आता आपण बोलू शकत नाही. जर बाबांना काही शंका आली तर ते तुला मारून टाकतील. तिचा आवाज थरथरत होता. ती खूप घाबरलेली होती. माझ्या मनात वाटलं ती खोटं बोलतेय, पण डोळे सांगत होते की ती खरं बोलतेय. तिने कॉलेजचा रस्ता बदलला, पण तरीही मला ती दिसायची. ती नजर टाळायची, पण अधूनमधून वळूनही पाहायची. आमचं बोलणं बंद झालं. ती काही क्षण माझं सगळं घेऊन गेली. मी स्वतःशीच वचन दिलं होतं, एक दिवस तुझ्या वडिलांनाच माझा हात मागायला लावीन. आणि मी एक जुना मोबाईल विकला आणि हप्त्यावर लॅपटॉप घेतला. माझी आई मला खूप ओरडली, विटाभट्टीवर काम करणाऱ्या मुलाला लॅपटॉपची काय गरज? पण मी ऐकलं नाही. रात्री घरात येताच थकलेल्या शरीरासह मी यूट्यूबवर नवीन गोष्टी शिकायला लागलो. माझा एक मित्र मला सॉफ्टवेअर हॅकिंग शिकवत होता. तो खूप शिकलेला होता आणि माझ्यावर विश्वास ठेवत होता. बाकी मित्र म्हणायचे, हे सगळं सोड, गरिबांचं नशीब म्हणजे फक्त मजदुरी. पण मी त्यांचं ऐकत नव्हतो. माझी स्वप्न मोठी होती. मी रात्री उशिरा शिकत राहायचो. बोटं अडखळायची, डोळे मिटायचे, पण मन म्हणायचं, आज थकलास तर आयुष्यभर विटाभट्टीचं काम मिळेल. आईने आयुष्यभर खूप मेहनत केली. शेवटी तिच्या शरीरानं साथ द्यायचं बंद केलं. मी डॉक्टरांकडे घेऊन जायचो, पण उपचार महागडे होते. मी जमेल तशी काळजी घेतली, पण एक दिवस ती ही दुनिया सोडून गेली. आता मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. एक जुनं घर, एक जुना पंखा, एक जुनी गादी आणि एक अधुरं प्रेम. याशिवाय माझ्याकडे आता काहीच उरलं नव्हतं. मी विचार करत होतो, कधीतरी मीही निघून जाईन, पण तोपर्यंत मी मेहनत करत राहिलो. मी ठरवलं, आता काहीतरी करून दाखवायचं आहे. ही हातातली फाटकी त्वचाच माझी ओळख बनवायची आहे. आणि मग एक दिवस ती आली, मानसी. ती खूप घाबरलेली होती आणि रडतही होती. आमच्या गल्लीमागे एक सुनसान जागा होती. तिथे आम्ही चोरून भेटायचो. ती जागा आमच्या प्रेमाची साक्ष होती. आज तिच्या डोळ्यात ती प्रेमाची ऊब नव्हती. मी विचार करत होतो, कदाचित ती सांगायला आली आहे की तिने तिच्या वडिलांना तयार केले. पण जेव्हा तिने माझ्या डोळ्यात डोळे घातले तेव्हा मला समजलं, आज वाईट बातमी आहे. ती म्हणाली, माझ्यासाठी एक डॉक्टरांचं स्थळ आलं आहे, पण मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते. पण माझे आई वडील काही केल्या आपल्या लग्नाला तयार नाहीत. आता माझं लग्न तिथे ठरवण्यात आलं आहे. हे ऐकून माझं आयुष्यच थांबलं. जणू कोणीतरी माझ्या पायाखालची जमीन खेचून घेतली आहे. खूप वेळ मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त तिला पाहतच राहिलो. मग शेवटी धाडस करून मी विचारलं, मग तू काय करू इच्छितेस? ती अश्रूंनी भरलेल्या स्वरात म्हणाली, मी तर फक्त तुझ्यावरच प्रेम करते राकेश. मी दुसऱ्या कोणाशी लग्न कसं करू? मी इथे फक्त तुला सगळं सांगायला आली आहे. माझ्याकडे फक्त 1 वर्ष आहे. 6 महिन्यात माझा निकाल लागेल आणि त्यानंतर 6 महिन्यात माझं लग्न होणार आहे. तू काहीतरी करू शकतोस तर कर, नाहीतर मी कायमची दुसऱ्याची होईन. हे बोलून तिने माझ्याकडे पाहिलं आणि रडू लागली. ती खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करत होती. ती म्हणाली, काहीतरी कर ना राकेश. एखादा चमत्कार करून दाखव ज्यामुळे मी तुझी होईन. मी त्रास आणि रागानेच विचारलं, मग हे सगळं कशासाठी? प्रेम का केलंस जर माहीत होतं की तू आपल्या वडिलांना नकार देऊ शकत नाहीस? तर ती म्हणाली, तुला वाटतं का मी प्रयत्न केला नाही? मी तर तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. पण मी माझ्या वडिलांना काय सांगू की माझं लग्न एका मजुराशी लावून द्या? ते ऐकून मी गप्प बसलो. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्यासाठी मी माझं सगळं आयुष्य वाहून टाकलं, तीच मला या निर्दयी समाजासमोर इतकी असहाय्य वाटेल. मी तिला विचारलं, मग हे प्रेम का केलंस जेव्हा माहीत होतं की तुझं लग्न माझ्याशी होणार नाही? मग हे स्वप्न दाखवायचं काय कारण होतं? ती गप्प राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण माझ्यातलं वादळ एवढं प्रचंड वाढलं होतं की मी तिच्या अश्रूंना दुर्लक्षित केलं. मी मागे वळलो आणि चालत निघून गेलो. जणू माझी हिंमतच संपली होती. पण सत्य हे होतं की मी पूर्णपणे कोसळलो होतो. माझी दुनिया तुटून पडली होती. अंधार, एकटेपणा. आधीच माझं या जगात कोणी नव्हतं आणि आता जी एकच व्यक्ती उरली होती ती पण कायमची निघून जाणार होती. त्या रात्री मला झोपच लागली नाही. माझ्या समोर सतत तिचा चेहरा यायचा. सकाळ झाली तरी मी थकलेला आणि खिन्न वाटत होतो. भट्टीवर गेलो, पण हातातली वीट सुद्धा मला साथ देत नव्हती. मन विचलित, डोकं भरकटलेलं आणि हृदय ओझं झालं होतं. त्या संध्याकाळी काही मित्रांना मी सगळं काही सांगितलं. एक जण म्हणाला, सांगितलं होतं ना आधीच, गरिबांची स्वप्न कधीच खरी होत नाहीत. तर दुसरा म्हणाला, तुझं रूप तर गेलंच आहे
आता कसा काय कोणाचा बाप तुला जावाई मानेल? मी काहीच बोललो नाही, कारण माझ्याकडे उत्तरच नव्हतं. मी हरलो होतो पूर्णपणे. माझ्याकडे फक्त 1 वर्ष होतं, पण त्यात मी काय करू शकत होतो? ना कोणती पदवी होती, ना नोकरी, ना स्पर्धा परीक्षा. फक्त एकच आशा, जी काही मी ऑनलाईन शिकत होतो, सॉफ्टवेअर हॅकिंग. माझा एक मित्र शिकवायचा, पण आता तोही म्हणाला, मी तुला फक्त दिशा दाखवू शकतो. राकेश, आता चालायचं आहे तुलाच. मी स्वतःला पुन्हा एकदा तयार केलं. रात्री जागून झोप येत असतानाही शिकायचो, कारण मला आठवायचं तिचं ते वाक्य, राकेश, तुझ्याकडे फक्त 1 वर्ष आहे. काही करू शकतोस तर कर, नाहीतर मी कायमची निघून जाईन तुझ्या आयुष्यातून. हे वाक्य माझं बळ होतं. मी दिवसा मजुरी करायचो, रात्री शिकायचो. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक युद्ध होता, कारण मला फक्त यश नको होतं, तर मला माझी जीवाभावाची व्यक्ती मानसी हवी होती. कारण माझं प्रेम खोटं नव्हतं. एक संधी होती, एक वचन होतं, आणि एकच वेळ होती. वेळ जी कोणासाठीही थांबत नाही, कोणाच्याच दुःखाची दखल घेत नाही आणि कोणाच्याच आशेची कदरही करत नाही. माझ्यासाठी ही वेळ तशीच निघून जात होती. फक्त फरक एवढाच होता की मी दररोज एक नवीन वेदना घेऊन दिवस सुरू करत होतो आणि एका नव्या कामात हरवत झोपायचो. मानसीने मला दिलेलं 1 वर्ष ते एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखं माझ्याकडे होतं, पण मी ते जपून ठेवू शकलो नाही. कदाचित मी त्यासाठी पात्रच नव्हतो. महिने सरकत गेले आणि मी फक्त कामच करत राहिलो. असं काम ज्यात ना इज्जत होती, ना भविष्य, ना कुठलाही आधार. सकाळी उठून मसाला बनवायचो, भिंती बांधायचो, संध्याकाळी थकून एका कोपऱ्यात पडायचो. जणू आयुष्य विचारत होतं, तुला नक्की काय हवं आहे? माझा गुन्हा काय होता? मी गरीब घरात जन्मणं की एखाद्या श्रीमंत बापाच्या मुलीवर प्रेम करणं? माझा स्वतःवरचा विश्वास हरवत चालला होता. डोळ्यातली सगळी स्वप्न विझून गेली होती आणि त्या क्षणी माझ्या हातून अवजार खाली पडलं. जेव्हा ऐकण्यात आलं की मानसीचं लग्न आहे, जणू माझं संपूर्ण जगच एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. माझ्या डोळ्यात काहीच उरलं नव्हतं, ना पाणी ना प्रकाश. त्या दिवशी मी स्वतःला फसवणं बंद केलं. एक दिवस रोजच्या सारखा सूर्य अंगार ओखत होता. आम्ही सगळे घामाघूम, माती आणि सिमेंटने भरलेले, आणि मी स्वतःला मशीनसारखा वाटत होतो, जो थांबत नाही, थकत नाही आणि तक्रारही करत नाही. तेवढ्यात एक चमकती काळी गाडी आली. शहरातही क्वचित दिसणारी ब्रँडेड गाडी आमच्या समोर येऊन थांबली. सगळ्यांनी कामं थांबवली. वेळ जणू गोठून गेला होता. गाडीचं दार उघडलं आणि त्यातून एक वयस्कर श्रीमंत स्त्री उतरली, जिच्या हालचालीत एक घमेंड होती, पण डोळ्यात एक अज्ञात वेदना होती. मालकाने मला आवाज दिला, राकेश, या मॅडमना तुझ्याशी बोलायचंय. मी आश्चर्यचकित झालो. ती बाई मलाच शोधत होती का? तिने मालकाच्या ऑफिसमध्ये बसून माझ्याकडे पाहिलं आणि मग सौम्य शब्दात विचारलं, तू माझ्यासोबत येणार का? मी विचारलं, पण कुठे आणि का? तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? तर ती म्हणाली, ते मी तुला रस्त्यात सांगीन. तेव्हा मालक म्हणाले, या मॅडम खूप श्रीमंत आहेत, त्यांच्यासोबत जा, काहीतरी मोठी गोष्ट असेल. मी गाडीत बसलो. सगळे मजूर आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते. तेच लोक जे म्हणायचे की मी कधी काही बनणार नाही, आज मला एका मोठ्या गाडीत बसताना बघत होते. मी विचार करत होतो, कदाचित हिला माझ्याकडून विटा बांधकामाचं काम हवं असेल. कदाचित तिला एक विश्वासू मिस्त्री हवा असेल. गाडी शहरातल्या एका भव्य बंगल्यासमोर येऊन थांबली. तो बंगला म्हणजे एखाद्या सिनेमातला सेट वाटत होता. मोठं गेट, हिरवळ, शुभ्र भिंती, स्वच्छ काचा, सगळं काही भव्य. गाडीतून उतरताना माझ्या हातांना घाम फुटला होता. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की वाटत होतं जणू एखादा मोठा परीक्षेचा क्षण आहे. बंगल्याच्या आत गेल्यावर तिने मला सोफ्यावर बसायला सांगितलं. थोडा वेळ सगळीकडे शांतता पसरली होती. मग ती माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तुला माहीत आहे का तुला इथे का बोलावण्यात आलं आहे ते? मी म्हणालो, नाही मॅडम, मला काहीच माहीत नाही, पण मी जाणून घ्यायला तयार आहे. तेव्हा तिने एका वेबसाईटचं नाव घेतलं आणि विचारलं, ही साईट आणि सॉफ्टवेअर तू बनवलं आहेस का? मी डोळे मोठे करत म्हणालो, हो, हे मीच केलंय. माझा प्रयोग होता तो. सहज म्हणून वेबसाईटवर टाकलं होतं. ती हसत म्हणाली, तुला माहीत आहे का हे तुझं सॉफ्टवेअर किती मौल्यवान आहे ते? हे साधं सॉफ्टवेअर नाही, हे अनेक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि गरीब केंद्रांमध्ये उपयोगात आणलं जात आहे. तू एक खजिन्याची चावी बनवली आहेस. आता त्या खजिन्याचा दरवाजा उघडण्यासाठी आम्ही तुझ्या दारात आलो आहोत. आम्हाला हवं आहे की तू आमच्यासाठीही एक सॉफ्टवेअर बनवावंस, एक असं सॉफ्टवेअर जे जग बदलू शकेल. मी आश्चर्याने त्या स्त्रीचं बोलणं ऐकत होतो आणि म्हणालो, मला काम येतं, कोडिंग देखील शिकलो आहे, पण मला वाटत नाही की माझं काम इतकं मौल्यवान आहे, इतकं की तुम्ही स्वतः मला भेटायला याल.
ती हसली, अगदी एखाद्या आईसारखी जी आपल्या मुलाच्या निरागस बोलण्यावर हसते. ती म्हणाली, तू खजिन्यावर बसला आहेस आणि तुला माहीतही नाही तुझ्या हातात असं काही आहे ज्याची तुला कल्पना सुद्धा नाही. मी तुला केवळ हे सांगणार नाही तर दाखवणार सुद्धा आहे. आणि आज मला फक्त एवढंच सांग, तुला हवंय काय? तुझ्या या सॉफ्टवेअरची किंमत लाखो रुपये असू शकते. आणि हे काही मस्करी नव्हती, ती अगदी गंभीर होती. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू एका भुकेल्यासमोर अन्नाचा ढीग आला होता किंवा एखाद्या अंधाला अचानक दृष्टी मिळाली होती. माझ्यासाठी ती स्त्री अलादीनचा चिराग ठरली. मी आतून इतका हल्लो होतो की माझ्या मनात आनंदाचा जलप्रलय सुरू झाला होता. पण मी स्वतःला सावरलं आणि थोडा वेळ विचार करून म्हणालो, मी तुमच्यासोबत काम करीन, सॉफ्टवेअर तयार करून देईन, पण माझी एकच इच्छा आहे. काय आहे तुझी इच्छा? तिने हसून विचारलं. या जगात सर्वात मोठं धन म्हणजे प्रेम. मी म्हणालो, माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिचं नाव मानसी. मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. ती पुन्हा हसली. बस इतकीच गोष्ट? तू काही मोठं मागितलं असतंस तर तेही मी दिलं असतं. मग तिने असं काहीतरी सांगितलं ज्यावर माझा विश्वासच बसेना. तिने माझ्या हातात एक चेक ठेवला. तो चेक चक्क 10 लाखांचा चेक आहे. आणि ती हेही म्हणाली की हा तुझ्या एका सॉफ्टवेअरच्या किमतीचा अर्धा भाग आहे. बाकीची किंमत तुझ्या भविष्यावर आणि आम्ही गुंतवणार आहोत. कारण आम्हाला हवं आहे की तू एक असं सॉफ्टवेअर बनवावंस जे हे जग बदलून टाकेल. पण हे सगळं खरंच होतं. ती स्त्री माझ्या चमत्कारी बदलाची सुरुवात ठरली होती. आणि मग ती मानसीच्या घरी गेली. ती मानसीच्या आई वडिलांना म्हणाली, मी राकेशची बॉस आहे. तो काही मजूर नाही तर एका गुप्त सरकारी यंत्रणेशी संबंधित आहे. तो लाखो रुपयांची उलाढाल करतो आणि तुमच्या मुलीवर मनापासून प्रेम करतो. हे ऐकून मानसीचे वडील स्तब्ध झाले. कधी झिडकारलेला मुलगा आज त्यांच्या दारात यशस्वी होऊन उभा होता. ते म्हणाले, हो, मला आता कोणतीच शंका नाही. आम्ही आमची मुलगी राकेशला देऊ इच्छितो. मानसी गप्प बसली होती, पण तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ती खूप दिवसांनी हसली होती, जसं एखादं स्वप्न साकार झालं असावं. माझं आयुष्य बदललं होतं. मी आता मोठ्या बंगल्यात राहत होतो. हातात लॅपटॉप होता. रोज नवीन सॉफ्टवेअर बनवत होतो. माझी लग्नाची तयारी सुरू झाली होती आणि आयुष्य नव्या वाटेवर निघालं होतं. मानसीशी माझं लग्न झालं. तिने मला त्या काळात ओळखलं होतं जेव्हा माझ्या हातांवर फोड होते, कपड्यांवर माती होती आणि चेहऱ्यावर थकवा होता. ती माझ्या यशासाठी नव्हे तर माझ्यावर प्रेम करत होती. मी ठरवलं, मी माझं मूळ कधीच विसरणार नाही. मी परत भट्ट्यांवर गेलो. माझा जुना मालक, ज्याने मला कधी मानही दिला नव्हता, आज मला मोठ्या गाडीतून येताना बघून अभिमानानं म्हणाला, तू माझं हृदय जिंकलंस. राकेश, तू सिद्ध केलंस की मजुराचं मूल आकाशाला गवसणी घालू शकतं. मी माझ्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांना बोलावलं. मी त्यांना खूप काही दिलं, कारण मी जाणत होतो वरचा देव मेहनत वाया घालवत नाही. मानसी ती माझी साथी होती, माझी ओळख होती. तिने कधी पैशांचा विचार केला नाही, कधी काही मागितलंही नाही. पण तिच्या डोळ्यातल्या इच्छा मी वाचून पूर्ण करत गेलो. मी तिच्या नावाने कंपनी स्थापन केली, मानसी टेक सोल्युशन्स. जगाला कळावं की या यशामागे माझ्या पत्नीचा हात आहे. मी आता देश विदेशात सॉफ्टवेअर विकतो. लोक मला हॅकर नव्हे तर जिनियस म्हणतात. मी गरीब मुलांसाठी कोडिंग स्कूल सुरू केलं आहे. त्यांना शिकवलं की स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा. आज मी यशस्वी आहे, पण मी गर्व करत नाही, कारण मला माहीत आहे मी तिथून आलोय जिथे पायात बूट नव्हते पण डोळ्यात स्वप्न होतं. माणसाची ओळख त्याच्या परिस्थितीवरून नाही तर त्याच्या विचारांवरून होते. जर तुम्ही खऱ्या मनानं प्रयत्न केलात तर जो तुम्हाला रडवतो एक दिवस तुम्हाला हसवतोही. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या कथांमधील प्रेरणा तुमची वाट पाहत आहेत. धन्यवाद.